देवश्रीच्या बाबांनी ना टक्कल केली होती आणि चक्क देवश्री ना तिच्या बाबांना ओळखतच नव्हती, म्हणून तिच्या बाबांनी काय केलं माहिती का? आता काय केलं ते मी पुढे दाखवते, पण त्याआधी सुतक फिटलं होतं म्हणून मी छान अशी देवाऱ्याची पूजा केली, सोबत उंबरठ्याचं सुद्धा छान पूजन करून घेतलं. आणि हे बघा आमच्या देवश्रीचं आहे ना रोज असं पसारा घालण्याचं काम सुरूच असतं आणि तिच्या आतीचं सगळं साफ करायचं. तर देवश्रीच्या बाबांनी ना देवश्री ओळखत नव्हती म्हणून देवश्रीचं सुद्धा टक्कल केलं. आणि ह्या पोरीच्या मागे मागे फिरता फिरता जो अवतार होतो ना माझा आला तो बास कधी. त्यानंतर घराचा सुद्धा पोरगी खूप अवतार करून ठेवती आणि सोबतच ह्या पोरीला ना प्रत्येक कामामध्ये सर्वांची मदत करायची असते. त्यानंतर आहे ना गोठ्यामध्ये आम्ही काय करतोय हे बघण्यासाठी तिचे फेरफटके सुरूच असतात. तर आम्ही ना एक नारळ फोडलं होतं आणि ते नारळ फोडल्यावरती देवश्रीला तिच्या आत्याला ते नारळ खाऊ घालायचे नको ते प्रयत्न सुरूच होते. जोपर्यंत आत्या खात नव्हती ना तोपर्यंत तिने मारायचंच बाकी ठेवलं होतं. जेव्हा आत्याने खाल्लं ना तेव्हा तो आनंद झाला ना तो म्हणजे बास. त्यानंतर आहे ना आज मला कस्टर्ड करायचं होतं, फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी इथे मी ना दूध उकळत ठेवलं होतं आणि छकुलीला ना सगळे फ्रूट्स कट करायला लावले होते आणि त्या मला सांगत होते की माझं व्हिडिओमध्ये नक्की सांगा की मी फ्रूट कट केली. त्यानंतर ना मी मस्त असं जसं बघितलं होतं तसंच फ्रूट कस्टर्ड केलं आणि खरंच सांगते फर्स्ट टाइम केलं होतं पण इतकं असं म्हणजे इतकं छान झालं होतं ना बास कधी. मला एक्सपेक्ट नव्हतं पण तरी खूप छान झालं होतं. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत देवश्रीची मस्ती बघायला आवडते की नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा.